गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रतापिदस्तोचनामृत अद्वैत भाव पठिता बुद्धि रहस्य ज्ञान से भगवान अवतीर्ण श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूपाधर मति न लखे जिहि मति लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यम शक्ति धने सगणेश जा कृपालु सर्वज्ञ को हिय धारत मुनि ध्यान ताको होत उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिहि लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृति भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। ज्ञान में कर्म उपासना की अपेक्षा नहीं। हो समजुतीमध्ये कशी गरज नसते, पण प्रसंगानुसार विषय असतात। ज्ञानामध्ये कर्म उपासनेची गरज नाही। सेतु के ज्ञान का दृष्टांत भी बने नहीं। कोणता सेतु? सेतु हो ते काय मार्गदर्शन दिलं ते काय माझ्या लक्षात नाही। तोच दर्शन इथे काय पुरा पडत नाही। काहे ते सेतु का दर्शन दृष्ट फल का हेतु नहीं किंतु अदृष्ट फल का हेतु है। हो 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 ये ज्ञान शेत केतु एक अनिष्ट केतु आहे। सेतु सेतु हेतु स हाँ स स सेतु त स स स स स हेतु सेतु 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 हो हो आलं सगळं तो विषय मला चुकीचा होता। सेतूचा दर्शन दिसतं त्याने पूर्व पक्षाने प्रत्यक्ष दर्शन आहे, पण जर हे भावना नसेल तर त्यात पुण्य होत नाही। भावनेचं दर्शन सेतू दर्शन झालं रामेश्वर सेतू तर त्यात पुण्य लाभ होतं, पण ही म्हणणे तुमचं काही बरोबर नाही। तोच दर्शन बरोबर नाही ना सेतूचा। काहे ते कारण सेतु का दर्शन दृष्ट फल का हेतु नहीं हाँ किंतु अदृष्ट फल का हेतु है। दृष्ट फल आणि अदृष्ट फल धर्म कर्माचं फल पुण्य नंतर आहे, त्याला अदृष्ट म्हणावं। ज्ञानाचं फल वर्तमानात आहे, म्हणून दृष्ट फलामध्ये आहे पण ते भरवसा नाही। हो चला आता पुण्य केलं, आता धर्म वागलं म्हणजे त्याचं फल आता होतं वर्तमान काळात असं नाही, भावी काळात होतं। ते बी भावना राहिली तशीच तर, आणि भावना जर बदल पडला ती फल बी तिकडे जातं आणि ही तिसरीकडे जात आहे। प्रत्यक्ष जो फल प्रतीत होवे सो दृष्ट फल कहिए है। प्रत्यक्ष फल जे आहे ते दृष्ट फल आहे, त्याला अपरोक्ष ज्ञानही म्हणावं। जैसे भोजन का फल तृप्ति प्रत्यक्ष है या ते भोजन दृष्ट फल का हेतु है। जेवण झाल्यानंतर तृप्ती ताबडतोब होती, तसं ज्ञानाचं फल ताबडतोब आहे। ज्ञान हे आवडतं खरं देणं, पण त्या ज्ञानाने दोन्ही पदार्थ समजून बिनचूक होते। अनात्म पदार्थ मिथ्या प्रतीचे
मात्र प्रातिभाषिक आहे असं एक समज होतो आणि मी सच्चिदानंद आहे हा एक समज होतो. आणि समजुतीमध्ये बाकीची गरज नाही. समजुती ज्ञानानेच होते म्हणून बाकीच्या कर्मशास्त्राची काही गरज नाही. हा. याते म्हणून जैसे तैसे सेतु के दर्शन से प्रत्यक्ष फल प्रतीत होवे नहीं. हा हेतूच्या दर्शनाने प्रत्यक्ष फल होत नाही. कर्मच फल प्रत्यक्ष नाही ना. किंतु हा. पाप का नाशरूप फल शास्त्र से जाना जावे है. हा. याला चरण अवघेचे पापे जाती दिगंतरा चंद्रभागा डोळे देखील द्या. चंद्रभागा जर पाहिले तर सगळे पाप नाही ठेवतात पण त्याचं पुण्य त्याच वेळेस असं नाही. सेतूचं दर्शनाने पाप नाही तर पुण्य मिळतं पण त्या काळी नाही. वर्तमान काळात नाही. ज्ञान हे वर्तमान काळात फल देत. म्हणून सेतूचं दर्शन ते तुझं बरोबर नाही. का बरं? जो हाँ. शास्त्र से फल जानिए और प्रत्यक्ष प्रतीत होवे नहीं हाँ. सो अदृष्ट फल कहिए है. अदृष्ट कशा म्हणा शास्त्राने सांगितलं प्रत्यक्ष नाही हे अदृष्ट म्हणावं. याते हाँ. जैसे यज्ञादिक कर्म स्वर्गादिक अदृष्ट फल के हेतु है हो. तैसे सेतु का दर्शन भी पाप के नाशरूप अदृष्ट फल का हेतु है. हो, जसं यज्ञ यागाचे ते स्वर्गाचं फल आहे स्वर्गाधिकाचं पण दृश्य नाही कालांतराने. तसं सेतूच्या दर्शनाने बी जे काय पुण्याचे नंतरच आहे वर्तमान कालच नाही. जो अदृष्ट फल का हेतु होवे सो तो जितना फल की उत्पत्ति में शास्त्र ने सहाय बोधन किया है तासहित फल का हेतु होवे है. जिथं जसं कर्म त्या फलाचं जसं वर्णन केलं या शास्त्राने त्या शास्त्राच्या नियमाने त्या फळाची जी काही सामुग्री असेल ते सामुग्री सगळी पद्धतशीर असेल तर ते फल मिळतं. नाहीतर सामुग्रीमध्ये कमी जास्त असलं तर फळ मिळत नाही. ते बी सामुग्री भरपूर असणं वर्तमान काळात फळ नाही अदृष्ट म्हणजे नंतर आहे. म्हणजे ह्याला एक अभंग चुकवारायचा. जर सामुग्री कमी असेल तर काय होत आहे. मंत्र चळे थोडा तर धडच होय वेळा. काही मंत्र आहेत रिद्धिसिद्धीचे तर त्या रिद्धिसिद्धीच्या मंत्रामध्ये जर ते मंत्र बिनचूक जर उच्चार नाही केला तर माणूस वेडा होतो. हे मी तुम्हाला का सांगितलं की यज्ञ यागादी कशी सामुग्री बिनचूक असेल तर लाभ होतो. ते बी वर्तमान काळात नाही. केवल नहीं ते वर्तमान याते श्रद्धा नियमादिक सहित सेतु का दर्शन पाप नाशरूप फल का हेतु है. श्रद्धेचं जर दर्शन केलं तर पाप नाही होईल. नुसतं जर सहज पाहिलं तर नाही होत. श्रद्धा नियम अधिक रहित हेतु नहीं. श्रद्धा नियमादिक रहित नियमाधिक रहित हेतु नहीं. जर ही नसेल तर हेतू नाही. सहज लिहिलाय तुमची मग काहे ते सेतु के दर्शन से प्रत्यक्ष तो कोई फल प्रतीत होवे नहीं केवल शास्त्र से जाना जावे है. म्हणून परोक्षाचं फल आहे. प्रत्यक्ष दर्शनाने सेतूच्या काही फल प्रत्यक्ष नाही शास्त्राने कळून देत आहे. सो शास्त्र श्रद्धादिक सहित सेतु के दर्शन से फल बोधन करेगी. शास्त्र असलं तर त्या शास्त्रावर श्रद्धा पाहिजे आणि त्या श्रद्धेने शास्त्राच्या विचाराने जर सामग्री जमावली तर सेतूच्या दर्शनावर फल होतं म्हणजे पुण्य होतं. केवळ दर्शन से फल की उत्पत्ति में कोई प्रमाण नहीं. आणि केवळ प्रत्यक्ष दर्शन झालं तर त्याला काही प्रमाण नाही त्याला काही शास्त्र नाही. याते सेतु का दर्शन फल की उत्पत्ति में श्रद्धा नियम भक्ति की अपेक्षा करे है. म्हणून सेतूच्या दर्शनाच्या फलाची सगळं त्याला श्रद्धा भक्ती ही सगळी सामग्री पाहिजे. और ब्रह्म विद्या अपने फल की उत्पत्ति में
कर्म उपासना की अपेक्षा करे नाही. आणि ब्रह्मप्राप्तीमध्ये ब्रह्मज्ञानामध्ये कर्म उपासनेची अपेक्षा करत नाही. सेतूच्या दर्शनामध्ये पुण्य जर मिळत असेल तर त्याला श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे. ही तर ते नाही लागत. काहे ते जो ब्रह्म विद्या का फल भी स्वर्ग की न्यायी लोक विशेष अदृष्ट होवे, सो लोक विशेष भी केवल ब्रह्म विद्या से शास्त्र ने बोधन नहीं किया होवे. आणि ब्रह्मज्ञानाचं फल जर स्वर्गात जर असेल तर ते वेगळं, पण शास्त्रामध्ये ब्रह्मज्ञानाचं फल वर्तमान काळाला सांगितलंय. किंतु कर्म उपासना सहित से बोधन किया होवे तो ब्रह्म विद्या भी सेतु के दर्शन की न्यायी फल की उत्पत्ति में कर्म उपासना की अपेक्षा करे. जर कर्म सेतूच्या दर्शनाच्या फलाच्या दृष्टीने जर कर्म उपासनाची जर त्यात ब्रह्मज्ञानावर अपेक्षा असेल तर त्या सेतू दर्शनाप्रमाणे होईल. सो ब्रह्म विद्या का फल मोक्ष स्वर्ग की न्यायी लोक विशेष रूप अदृष्ट तो हे नहीं. आता ब्रह्मविद्याचं फल, ब्रह्मज्ञानाचं फल स्वर्गाचे सारखं तर नाही. ज्ञानदेवाने निवृत्ती निवडून दिले संपूर्ण म्हणजे वर्तमान काळ. म्हणून ब्रह्मज्ञान जे आहे आपल्या स्वरूपाची ओळख ज्याची वर्तमान काळात आहे. आणि बाकीचे सगळे कर्म सगळे फल उद्यावर आहेत. ते बी ती भूमिका टिकली तर, आणि जर ती भूमिका बदलली फळ बी नाही आणि तिसरीकडे जाते. तुम्ही दत्त महात्मा वाचलं असेल, त्याच्यामध्ये माझ्या सेने आपल्या मालकाला उपदेश करते येते. किंतु मोक्ष नित्य प्राप्त है और भ्रांति से बंध प्रतीत होवे है. मोक्ष कसा आहे? नित्य प्राप्त. आणि बंध कशा प्राप्त वाटतो? भ्रांतीने. आता इथं थोडंसं आम्हाला आणखी बोलायचं आहे. आम्ही बोलू नाही तर तुम्हाला विचारू. मोक्ष नित्य प्राप्त म्हणजे काय? मग नित्य प्राप्त म्हणजे काय? नित्यच आहे तो म्हणजे हो, कधी आहे आणि कधी नाही असं नाही. ते शब्द अर्थ झाला, पण थोडं आणखी पुढे चाला. जाऊ द्या, मी सांगत नका सांगा. सुखाचा अनुभव नेहमी झाला. सुख नित्य असला मोक्ष. सुख नित्य आहे का? नित्य आहे. सुख नित्य है ना. सुख ते ज्ञान स्वरूप आहे का जड आहे? ज्ञान स्वरूप. बरं, ते ज्ञान स्वरूप असणार सत आहे का असत आहे? सत. मग हे मोक्ष स्वरूप नित्य आहे का नाही? आणि ही भ्रांतीने वाटतं की नाही, नाही कळणं म्हणजे भ्रांती. आणि त्या भ्रांतीने बंधाची प्रतीती येते. बंध म्हणजे काय? देह मी म्हणणं, देहातील जग सत्य वाटणं, हे बंध. कारण ही महत्वाचे विषय चांगले लक्षात ठेवले पाहिजे ना. बाकीचे शास्त्राची प्रक्रिया, शास्त्राचा सिद्धांत काहींचा नाही लक्ष राहिलं तर कदाचित चालेल, पण ही विषय कधी विसरायचं कामा नाही. बंध कशाला म्हणावा, मोक्ष कशाला म्हणावा, हा महत्वाचा प्रश्न आहे. मग बंध म्हणजे भ्रांती. भ्रांती म्हणजे देहादिक जग सत्य वाटणं, नसलेला पदार्थ वाटणं, त्याला भ्रांती म्हणावं. आणि आता सच्चिदानंद आहे हे बिनचूक कळणं, याला मोक्ष म्हणावं. म्हणून मोक्ष नित्य आहे. ता भ्रांति की निवृत्ति ही ब्रह्म विद्या का फल है. आणि त्या भ्रांती निवृत्तीचं फल ब्रह्मविद्याचं फल आहे. ब्रह्मज्ञान झालं तर भ्रांती निवृत्ती होते, आणि ब्रह्मज्ञान झालं तर सुख प्राप्ती होते. ब्रह्मज्ञानामध्ये दोन्ही फल आहेत. दुःख निवृत्ती, सुख प्राप्ती. याला दर्शन दिला तो त्या तरंगात. उंबर ओट्यावरचा दिवा भरते दिसतंय, आतले दिसतंय. दिली दीपक नाही. चला, त्याच्यावर लई मास्तर ही लई फसलो होती. दिल्ली म्हणजे दिल्लीचा दिवा. नाही कळत नसलं, काय माहीत नसलं.
सो भ्रांति की निवृत्ति केवल ब्रह्म विद्या से हमारे को प्रत्यक्ष है। आमचा अनुभव सांगू लागले शास्त्रकार. भ्रांती निवृत्ती आम्हाला ब्रह्मज्ञानानेच आमचा अनुभव प्रत्यक्ष. आणि ब्रह्मज्ञान म्हणजे मी सच्चिदानंद ब्रह्म आहे याला ब्रह्मज्ञान म्हणावं. आणि भ्रांती हे नाही म्हणा. भ्रांती म्हणजे नसलेली अनिवृत्तीने प्रचिती येणे याला भ्रांती म्हणावं. आणि ते भ्रांती आणि ब्रह्मज्ञान एकाच वेळी एक प्राप्तीच निवृत्त आहे. त्याला उदाहरण दिलं जातं. सूर्योदय झाल्यावर प्रकाश आणि अंधार त्याच क्षण अंधार नसतो, त्याच क्षण प्रकाश होतो. त्याप्रमाणे मी ब्रह्म आहे असं जर बिनचूक ज्ञान झालं तर त्या काळात अत्यंतिक दुःखाची निवृत्तीची प्रचिती आणि नित्य सुखस्वरूप ब्रह्म याची प्रचिती. पण ज्ञान झालं पाहिजे. तत्वमसी महावाक्याच्या वाक्याच्या लक्षात कळलं पाहिजे. जसं बोलून नाही ज्ञान झालं. वृत्तीचा विषयाशी संबंध झाला पाहिजे. त्याला वृत्ती व्याप्ती मानावा झालं. वृत्तीचा जसं तुम्हाला भ्रांती करण्याची कशाची परिस्थिती आहे. भ्रांती काढण्यामध्ये प्रत्यक्ष भ्रांती अपरोक्ष भ्रांती मध्ये काय प्रत्यय आहे तुम्हाला. मी देह आहे. वास्तवानं बोलायचं. किंवा त्याच्यापेक्षा आपण थोडं आणखी सूक्ष्म विचार करू. भ्रांतीच्या प्रत्यक्षामध्ये दुःखाची परिस्थिती आहे. मी ध्येय म्हणलं ही बरोबर आहे. पण मी ध्येय म्हणलं की तिथं दुःख आलंच की. पण दुःख म्हणलं की सगळं आलं. म्हणून ब्रद भ्रांती मध्ये देहादिक जगताची दुःखाची परिस्थिती आहे. एक बाजू ठेवा. आणि मोक्षामध्ये प्रत्यक्ष कशाची परिस्थिती आहे. सुखाची. मी सुखरूप आहे, मी ज्ञानरूप आहे, मी सत्स्वरूप आहे अशी परिस्थिती. आता इथं एकाच काळ एक निवृत्ती एक प्राप्त आहे. मात्र वृत्तीला जर मी ब्रह्म आहे असं जर कळलं तर त्याच काळी ज्ञान आणि अज्ञान नाहीच होतं. ज्ञाने नाहीच होतं. सुखाची प्राप्ती होती. म्हणजे ज्ञाने अज्ञान दिले आपण वस्तू देऊन दिली. ज्ञानाने अज्ञान नाहीच करतं. आणि वस्तू म्हणजे ब्रह्मज्ञान झालं की ज्ञान मावळतं. ज्ञाने आपण वस्तू देऊन गेले म्हणजे मी ब्रह्म हे बी वृत्ती राहत नाही. नुसतं आनंदाच्या भयानंदाच्या चांगलं. म्हणून अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. परमानंद प्राप्त म्हणजे ज्या आनंदामध्ये दुसरं श्रेष्ठपणा दुसरं नाहीच. सगळ्यात जर श्रेष्ठ असेल तर स्वरूपानंद आहे. याचे एक दुसरे कारण सांगू का. क्रियाजन्य आनंद ते मानलेलं मिश्रित आहे. क्रियारहित आनंद ते नित्य आहे आणि व्यापक आहे आणि त्यात विकार नाही. और रज्जु ज्ञान से सर्प भ्रांति की निवृत्ति सर्व को प्रत्यक्ष है. रज्जु ज्ञान सर्प भ्रांति निवृत्ति होती. याते अधिष्ठान ज्ञान का भ्रांति की निवृत्ति दृष्ट फल है. म्हणून अधिष्ठानाच्या ज्ञानाने भ्रांतीची निवृत्तीची दृष्ट फल आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण माझ्या हाती. किंवा कर्तव्यावेळेस त्याचा हाती. किंवा हरिया हा हातात मग काहीची भयचिंता. भयचिंता अज्ञान नाही होतं. हरी चिंता म्हणजे मी ब्रह्म असं करतं. आणि हास्य म्हणजे वर्तमान काळात. दृष्ट फल की उत्पत्ति जितनी सामग्री से प्रत्यक्ष प्रतीत होवे है सो सामग्री दृष्ट फल की हेतु कहिए है. दृष्ट फलाची जी सामग्री असते ते दृष्ट फल सामग्री म्हणतात. त्याला साधन म्हणा, विवेक वैराधिक, श्रवण मननाधिक हे दृष्ट फल सामग्री आहे. जैसे तुरी तंतु वेम से पटकी उत्पत्ति प्रत्यक्ष है. हो. याते तुरी तंतु वेम पट के हेतु है. ती तुरी म्हणजे यंत्र कपडा करायचं. तंतु म्हणजे दोरा ती सामग्री प्रत्यक्ष आहे. आणि त्या प्रत्यक्ष सामग्रीमुळे पट बी प्रत्यक्षच होतो. केवल भोजन से तृप्ति रूप फल प्रत्यक्ष प्रतीत होवे है. याते केवल भोजन तृप्ति का हेतु है.
तृप्तीचं जर काही कारण असलं तर जेवण. मग हे जेवणामध्ये बाकीचं कुठे राहिलं? लाकूड आणायचं का, अग्नी करायचा का, चूल पेटवायची का, तवा टाकायचा. मग तसं जेवण्यासारखा परमार्थ. मग तृप्ती झाली आहे जायची, मग साधन सरीची अपेक्षा. मग तृप्ती म्हणजे अबाधित समाधान. तृप्ती या शब्दाचा अर्थ अबाधित समाधान. ज्या समाधानामध्ये विकार नाही, ज्या समाधानामध्ये काहीच नाही, असं ते स्वरूप. चला. तैसे केवळ अधिष्ठान ज्ञानते भ्रांतीची निवृत्ती प्रत्यक्ष प्रतीत होवे हे. ज्याप्रमाणे रज्जूच्या ज्ञानाने प्रत्यक्ष निवृत्तीची प्रतीती, त्याप्रमाणे अधिष्ठान चैतन्याच्या ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती होते, सुखाची प्राप्ती प्रत्यक्ष होते. याते केवल अधिष्ठान का ज्ञान ही भ्रांति की निवृत्ति का हेतु है. म्हणून केवळ अधिष्ठान ज्ञान ही भ्रांति निवृत्तीचं हेतू म्हणजे कारण आहे. जैसे आला का नहीं, चला. जैसे रज्जु का ज्ञान भ्रांति की निवृत्ति में अन्य की अपेक्षा करे नाही. रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होती, त्यावेळेस त्याचे ज्ञान दुसऱ्या साधनाची अपेक्षा करत नाही. तसं मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी निवृत्ती असे जे ज्ञान आहे ते ज्ञान बाकीच्या साधनाची अपेक्षा करत नाही. जसे जेवणामध्ये बाकी साधनाची अपेक्षा नाही, म्हणजे लाकडाची, विष्ट्याची, पिठाची त्याची अपेक्षा नाही. तैसे बंध की भ्रांति का अधिष्ठान जो नित्य मुक्त आत्मा ताका ज्ञान भी बंध भ्रांति की निवृत्ति में कर्म उपासना की अपेक्षा करे नहीं. आणि बंध ही आत्म्याच्या ठिकाणी वाटतो. मी देह, मी कर्ता भोक्ता, मी शहाणा वेडा, मी विद्वान पंडित, मी कीर्तन करणार, मी कलावंत, मी ज्योतिष्य, हे सगळे भ्रांती आहे. अनेक सांगता येते मला, परंतु असे भ्रांती ज्ञानामध्ये कर्म उपासनेचं अपेक्षा भ्रांती निवृत्तीचे जे ज्ञान ते करत नाही. मग भ्रांती निवृत्ती झाल्यावर स्वरूप प्राप्त होतेच की. म्हणजे ज्ञान भ्रांती निवृत्त करतं, अनाधिष्ठान ज्ञान कोणाचं. रज्जूच्या ज्ञानामध्ये सर्प निवृत्त झालं, रज्जूचं ज्ञान झालं. ज्ञान के फल मोक्ष को जो स्वर्ग की न्यायी लोक विशेष अदृष्ट अंगीकार करे है, सो वेद वाक्य से विरुद्ध है. वेद वाक्य से विरुद्ध है. आणि जसं कर्मशास्त्र दृष्टीनं लोकांतर जसं वैकुंठ अधिकारला जातो कर्माने, त्याप्रमाणे जर मोक्षाचं फळ तसं मानलं तर वेदाचा विरोध आहे. काहे थे ज्ञानवान के प्राण किसी लोक को गमन नहीं करते. ही खून आहे ज्ञानी पुरुषाची. ही ते खून सांगतो तुला, चांगलं लक्षात ठेव. ज्ञानी महात्मा असेल, गुरुजी सारखा, आबासारखा, दादासारखा, असे जे महात्मे यांचे शरीर सुटता वेळेस हसत शरीर सुटते, कारण त्यांचं प्राण हे लीन झालेले असतात. प्राण त्यांच्या जवळ राहिलेला नसतो. जिचं अंतःकरण प्राण आहे तिचं तळमळ आहे. शरीर सुटता वेळेस काय होतं तर असं तळमळ होते जीवाची. आणि ह्या महात्म्याची तळमळ का होत नाही तर त्यांचे प्राण लीन झालेले असतात. म्हणून ज्ञानी महात्म्याचे शरीर सहज लिहिले सुटते. मग त्यात भक्तजी असेल एखादा खरा त्याच्या सहज लिहिलेच होतं. परमार्थ ज्यांचं खरं परमार्थ आहे त्यांचे हित परीक्षा आहे. एरवी कथा कीर्तनामध्ये एरवी कशावर नाही, शरीर सुटतं चित्र करतं, साधू मरणे शूरणे. सहज लिहिलेमध्ये त्याचं शरीर सुटतं, प्राण त्यांचे स्थिर झालेले असते, प्राणामध्ये क्रिया राहत नसते. का की वृत्तीनं जगत मिथ्यात्व ठरल्यामुळे प्राण क्रिया काय करतील, वृत्तीमुळे पण प्राणाचा व्यवहार आहे, म्हणजे मनामुळे शरीराचा व्यवहार आहे. तर ते मन जर स्थिर झालं, मन लीन झालं, मन पणाला मन मुकलं, बाकीची क्रिया कशा होते. मग आता थोडं
तुम्ही घ्या लक्षात. तुम्ही करता का नाही करता तुमची तुम्हाला. तुमच्या स्वरूपाकडे मन जर गेलं, तुमच्या स्वरूपात जर मन रमलं, कोणत्या क्रिया तुम्हाला प्रत्येला येतात? हा, कोणतीच नाही. श्वास नाही. शरीराचं असं ठोके ते येत नाहीत. मग आता समजा त्या स्वरूपात जर वरती रमलं, शरीराचं कवा पडेल काय कळेल? मग त्या ज्याच्यामुळे शरीराच्या क्रिया होतात, म्हणजे ड्रायव्हरच नाही, गाडी कसं चालेल? मन हे ड्रायव्हर आहे ना. मन हे भगवंत रूप झालं, आनंदच मिळून गेलं, शरीर आपलं सदर्यासारखं राहतं. म्हणून वर्तमान काळामध्ये मोक्ष आहे, त्याला बाकीच्या साधनेच्या अपेक्षा नाही. यह वेद में कहा है. असं वेदांत सांगितलं. म्हणून मोक्ष लोकांतरासारखं मानलं तर वेद विरोध आहे. आणि मोक्ष कसा होला? वेदामध्ये वर्तमान काळात. और लोक विशेष अंगीकार करने ते, लोक विशेष अंगीकार करने ते स्वर्ग की न्यायी मोक्ष अनित्य होवेगा, याते लोक विशेष रूप मोक्ष नाही. आणि लोकांच्या दृष्टीने जर म्हणलं स्वर्गासारखा मोक्ष जर असं म्हणला तर मोक्ष अनित्य होईल. और लोक विशेष जो मोक्ष अंगीकार करे ताकू भी केवल ज्ञान से ही मोक्ष लोक की प्राप्ति अंगीकार करनी योग्य है. आणि जरी लोकांसारखा मोक्ष म्हणलं तर त्या मोक्षाला ज्ञानाचीच गरज आहे. ज्ञानाशिवाय मोक्ष होतच नाही. लोक विशेष टिप है. यह दुर्जन तोषण न्याय करिके दो लोक विशेष को मोक्ष माने तो भी सो मोक्ष ज्ञान विना होवे नाही. आता दोन लोकांना, एक वैकुंठाला आणि एक कैलासाला असं काही लोक म्हणतात. काय एखादं हिराईन गर्भाला असं मोक्ष म्हणतात. हे दुर्जन तोषण आहे. दुर्जन तोषण आहे कसं म्हणा? रगतभिक्षा. तुम्ही लई हट्टी लागलात ना, बरं तुमचं जर मानलं तर दुर्जन तोषण नाही म्हणजे आमची इच्छा नसताना तुमचा आग्रह मानणं. असं जर तुमचं म्हणणं तर तुम्ही जर लोकांतराला मोक्ष मानला, ब्रह्मलोकाला म्हणा, कुठे वैकुंठाला म्हणा, कुठे कैलासाला म्हणा, असं जरी मोक्ष मानलं तरी ज्ञानशिवाय नाही. कारण तिथं ज्ञानच होतं. तिथं जरी नाही झालं तर स्वर्गाला गेलो तिथं ज्ञानच होतं. ज्ञानाने तिथंच मोक्ष होतो, पण ज्ञानाशिवाय नाही. स्थलांतर आता हिथं मोक्ष व्हायचा, ते हिथं मोक्ष न होता तो स्वर्गाला गेलो तिथं मोक्ष होईल, पण ज्ञानानेच. यह वार्ता सिद्धांती प्रतिपादन करे है. हे वार्ता कोणी सांगितली? सिद्धांती. सिद्धांतने. हा. जैसे किसी का प्रबल शत्रु होवे तो अपने निर्बल शत्रु को प्रथम प्रहार करने की आज्ञा देखे, संतोष को प्राप्त करे, पीछे ताकू मारे, ताका नाम दुर्जन तोषण आहे. हा ना, दुर्जन तोषण आहे. पहिला एक वार केला आहे का नाही, पण ते वार सहन करावा लागला, पण दुसऱ्या वार त्याला मारला. तसं तुझ्या म्हणण्याने आम्ही लोकांतरला मोक्ष मानला. लोकांतरला गेलो मग पहिला वार लागला, आणि त्याचं ज्ञान प्राप्त झालं, दुसरा वार लागला, आणि दुसऱ्या वाराने हा ज्ञान नष्ट झालं. काहे ते जो शास्त्र ने प्रतिपादन किया अर्थ होवे तो शास्त्र के अनुसार ही अंगीकार करिये है. आता शास्त्रांचा जसा अर्थ सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याला मानावं लागतं. याते केवल ज्ञान मोक्ष का हेतु है, कर्म उपासना ज्ञान तीनों नहीं. याच्या म्हणून मोक्षाचं साधन केवळ ज्ञानाचं कर्मोपासना नाही. कर्मोपासना फक्त चित्त शुद्ध आणि स्थिरतेच आहे. यापेक्षा ती काही करू शकत नाही. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञानाला कर्मोपासनाची गरज नाही. एक ज्ञानानेच मोक्ष होतं. जरी तुम्ही लोकांतराला मोक्ष मानला, आम्ही मानत बी, एक देशांतर झाला, पण त्या कालांतर ब्रह्मज्ञान होते त्या लोकात सुद्धा. और वृक्ष का दृष्टांत भी बने नहीं. त्याने वर्षाचा दृष्टांत दिलता, तो माझ्या लक्षात नाही. पाणी आणि खल, ते खलाला पण हो 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 बरोबर. असं लक्षात आहे. चांगलं
पाण्याच्या वर्षाने वर्ष असलं तर फल येतं, पण पाण्याशिवाय नाही. तसं कर्मोपासनाशिवाय ज्ञान नाही, आणि कर्मोपासना जर असेल तर ज्ञान आहे, आपण कर्मोपासना पाहिजे त्याला त्या फलापर्यंत अवसर. हे उदाहरण सुद्धा बरोबर नाही. काहे ते यद्यपि जल का सेचन वृक्ष की उत्पत्ति और रक्षा में हेतु है, तथापि वृक्ष के फल की उत्पत्ति में नहीं. हाँ, आता जर थोडा विचार कर. पाऊस आहे, वृक्षाचं सिंचन म्हणजे वृक्ष उत्पत्ती आणि जगवण्यामध्ये त्याचा उपयोग आहे, पण फळामध्ये नाही. वृद्ध जो वृक्ष है ताके विषय जल का सेचन वृक्ष की रक्षा के निमित्त है. कोणतं वृद्ध वृक्ष? वाळलेला वृक्ष, जास्त वर झालेलं वृक्ष, त्याला पाणी काय करतं, सांभाळतं. रक्षा के निमित्त, फल के निमित्त नहीं. फल के निमित्त फलाच्या निमित्ताने नाही. जल से पुष्ट जो वृक्ष तोही फल का हेतु है. जला जे वृक्ष सशक्त होतो, त्या सशक्त वृक्षाला फलाचे अपेक्षा, फलाच्या अपेक्षा करता जलाची अपेक्षा असं तू म्हणलं ती नाही जमत. जल सिंचन नाही. फल सिंचन म्हणजे फळाला पाऊस पडावा लागतो असं नाही. तैसे कर्म उपासना का भी ज्ञान की उत्पत्ति में उपयोग है, मोक्ष में नहीं. तसं जसं पाऊस पडल्यावर झाडाच्या उत्पत्तीमध्ये सांभाळण्यामध्ये उपयोग आहे, पण फळामध्ये नाही. तसं कर्मोपासना हे अधिकार आणण्यामध्ये उपयोग आहे, पण ज्ञानाने जे मोक्ष होते त्या मोक्षामध्ये कर्मोपासनेचा उपयोग नाही. याते ज्ञान की उत्पत्ति से पूर्व ही अंतःकरण की शुद्धि और निश्चलता के निमित्त कर्म उपासना करे. म्हणून ज्ञान प्राप्तीच्या अगोदर ज्ञान प्राप्तीपूर्वी कर्म उपासना करते, शुद्ध चित्ताने स्थिर ते करता, मोक्ष करत नाही. ज्ञान से अनंतर मोक्ष के निमित्त नहीं. ज्ञानानंतर मोक्ष करत नाही. का? मोक्ष प्राप्ति करता आभा रहता ना. ज्ञान की उत्पत्ति में पूर्व भी जितने अंतःकरण में फल और विक्षेप होवे तब पर्यंत ही करे. आता ज्ञानाच्या नंतर का अगोदर ज्ञान की उत्पत्ति में पूर्व. हा बरोबर. ज्ञान उत्पन्न होण्याच्या अगोदर जितक्या वेळ मळ आणि त्यांच्याच तो पण त्यांनी कर्म उपासना करायचे. शुद्ध और निश्चल अंतःकरण जाका होवे सो जिज्ञासु श्रवण के विरोधी कर्म उपासना का त्याग. आणि ज्यांचं अंतःकरण शुद्ध पवित्र झालं, स्थिर झालं, त्याने श्रवणामध्ये राहतो, कर्म उपासना जात नाही. मल नाम गुरुजींनी दृष्टांत दिलं आम्हाला, ते बघू पुन्हा. गुरुंचे दृष्टांत. कपडा निर्मळ झालं पुन्हा धुतच राहायचं का? कपडा निर्मळ होतो, साबण लावा, धुवा. पण कपडा निर्मळ झालं तसं अंतःकरण शुद्ध झाल्यावर पुन्हा त्याला कर्मोपासनेची गरज नाही. आणि अंतःकरण शुद्ध कशाचे? त्याची काय खूण? त्याला स्वरूप प्राप्तीशिवाय त्याला आवडतच नाही, आणि स्वरूप प्राप्तीचाच अभ्यास तो करतो. मग तो श्रवण म्हणून निध्यासनच करेल, बाकी कर्मोपासना करायचा नाही. तो मल नाम पाप का है. आता ते ठरवा काय ते, कारण मल नाम पापच आहे. आता त्या पापाचे किती प्रकार होतील, पण मल हे एक देहबुद्धी पाप आहे. देहबुद्धी आत्मजन पापम. देहबुद्धी म्हणजे की पाप आहे. माऊली नाथमाऊली सुद्धा म्हणतात, नाथमाऊली सांगतात, देहबुद्धीपाशी सुख नाही अनुमात्रेशी. आणि इतकं सुद्धा सुख नाही. देहबुद्धीपाशी सुख नाही अनुमात्रे, तेच जे मानते ते अतिमूर्ख जाणून घ्यावा. काय पदवी दिली? आता म्हणजे कोणाच्याच मूर्खपणावर मिसळ सुद्धा नाही. गाळी मूर्ख. कोण कोणाला बरे असले? कोण कोण असतील तुमच्या दृष्टीने सांगा ना, आमचं सांगू काय बी. देहबुद्धीचे लोक किती आहेत,
आणि देहबुद्धी नसणारे किती आहेत. तो गणेश सोडायचे. तिथं म्हणतात देहबुद्धी पाशी सुख नाही आणि मात्रेशी, तेच जे मानती त्याची मूर्खता म्हणतो. पापावर विषय चाललाय, मल्ली अंतकरणावर विषय चाललाय. म्हणून मल्ली अंतकरण पाप असतं झालं. चला, पाप या शब्दाचं असं दुःखाचं कारण. तुका म्हणे पापी नीती रोगाचे आरोप आहे. तुका म्हणते मी सांगतो रे, रोग म्हणजे ज्याला रोगाची पाप आहे. तुका म्हणे पापी नीती रोगाच्या रूप आहे. इतकं उघड बोलून माणसाला करत नाही म्हणून काय म्हणायचं कोण असतं. सो अशुभ वासना का हेतु है. म्हणून पाप हे कशाचं वाटण्याचं हेतू आहे. अशुभ आई विचार सांगू का तुम्हाला वाक्य गुरुने. दुसऱ्याचं वाटोळ होणं आपल्या चांगलं व्हावं ही बोलली नंतर करणं. किती लोक आहेत बरं असे दुसऱ्याचं वाटोळ आपलं चांगलं व्हावं म्हणणारे आहे ना. मलन हेतू म्हणजे आरोग्य हेतू. पण ज्यांचा मली हेतू ते लई पांढऱ्या पेश असतात बरं का. लक्षात ठेवा. पुन्हा जितके कपटी लोक असतात तितके गोड बोलत असतात. ज्याची तुम्हाला गोड गोड लावली त्याच्या हातात मनात काय करायचं. जब अशुभ वासना होवे नहीं तब मल का अभाव निश्चय करे. जिथं वाईट वासना होत नाही तिथं मलाचा अभाव निश्चय करा. याला म्हणजे कोणतं सांगतो मला आता गुरूंच्या भाषेचं. पर स्त्री पर द्रव्य याचा धरी विटा ही अपवित्र ही पवित्र. पर स्त्री पर द्रव्य याचा धरी विटा ही पवित्र. त्यांना स्पर्श सुद्धा नाही. हो, कोणी ओढ पडले असेल, कोणी झाकरीच असतील, पण ही दोन्ही तिथं नाही. तिथं आमचे गुरुजी आबा असे लोक. बाकीचे अरे मनाने असलं तर पाप होत आहे. मानसिक पाप, वाचिक पाप आणि शारीरिक पाप. पाप म्हणजे हलके विचार. असं आहे. सांगू का पापाचं आणखी एक लक्ष. नातान सांगितलेलं गणी सोडू आपण. तुमचा अधिकार असेल तसं होईल. आम्हाला घेऊन नाही. जयाशी झाला विषाचा बासटा, तळाशी पाजळी शुकर विष्टा, देवी अति पापिष्टांनी स्वदार निष्ठाने मिळली. अति पापिष्ट ज्याला सर्प जाऊन झाला ना त्या डुकराचा गुप आजावं लागतो म्हणजे उचलतो. तसं अति पापी माणसाला मी लग्न करायला सांगितलंय. कळतंय का. हाय का बोलूच. तुमचं आमची ज्या सोडून असे ज्यांचं आयुष्य गेले शास्त्रात त्यांचीही बोंब सांगतात ते लोक. चला मग कोण पापी येतात. एक सांगलं तू ब्रह्मज्ञानेश्वर सगळे पापी म्हणून तुला काय होत. काल तसं म्हणलं होते मोतीराम म्हणलं मी असं आहे की तसं आहे. व्यापार लोक लबाडायचे. मी मोती चल सांग का ज्ञानोवर आहे तुकावर आहे पांडुरंग आहे एवढेच खरे आहेत. बाकी सगळे लबाड आहेत. तुला काय बोलतो. तुकावर आहे त्यांना लबाडचे चंदमार काढलं असेल पिल्डिंग जात. नाथ तुकोबार आहे, नाथ महाराज, निळनाथ, निळोबार आहे. काय यांचे नाव घेतलं तर मन पवित्र होतं. म्हणून देव लोक सगळे पापी. जब अशुभ वासना होवे नहीं तब मल का अभाव निश्चय करे. म्हणजे जिथं वाईट वासना होत नाही तिथं मला जावं. म्हणून गुरुजींनी सांगा ज्यांनी जीभ आणि लगेच इंद्रिय जिंकलं तो वर्षवान काढायचा देव. गुरुजींनी सांगा ज्यांनी जीभ जिंकली आणि इंद्रिय लगेच जिंकलं तो वर्षवान काढायचा देव. असे गुरुजी होते, असे आबा होते, आणखी कोणी असतील. चला
अंतकरण की चंचलता और एकाग्रता अनुभव सिद्ध है. आणि एकाग्रताने चंचल तुमचा अनुभव होतो. या- तुमचं मन किती पळतंय आणि किती स्थिर तुमची तुम्हाला म्हणतात. चला म्हणून याते उत्तम जिज्ञासु और विद्वान को कर्म उपासना निष्फल है. म्हणून विद्वान असणारे, जीवनमुक्त असणारे, उत्कृष्ट अधिकारी असणारे त्यांना कर्मोपासना निष्फळ आहे. त्यांनी कर्मोपासना करायची नाही. त्याने चिंतन, श्रवण, मनन, ध्यान करायचं, अध्यात्मशास्त्र तो ऐकायचं, ज्ञानेश्वरीच ऐकायची, विचारसागर, प्रभाकर, सर्वदर्शन संग्रह, पंचदशी, ब्रह्मसूत्र, अद्वैत असेच ग्रंथ ऐकायचे, वाचायचे. या व्यतिरिक्त नाही. नाही गरुड पुराण, गरुड पुराण सर्व बाजूला होती तिकडं. म्हणजे तुम्ही लावलं होतं, आता आमचं नका विचारू. आणि गरुड पुराण लावलं म्हणजे गेलेलं जेव्हा उद्धार होत नाही, ह्या बाकीच्या लोकांना समजत व्हावे की त्याच्यात काय केलं, काय होतं म्हणून. असं तर ऐकत नाहीत. काल पोरग म्हणलं ते सारंग, तुम्ही आहेत म्हणून ही करत नाही, ते मी बंद करणार आहे, चित्र बंद करणार आहे, निवड दाखवायचं बंद करणार आहे. चला म्हणून ही कर्मोपासना आते पाचवी लोक करतात. पण ज्याच्या ठिकाणी वासना वाईट नाही ते निर्मळ आणि चंचल आणि स्थिर हे तुमचं स्वस्वविद्य आहे. संपला तो विषय. कुंडली वाच की हे वाच की. कर्म उपासना से ज्ञान की रक्षा होवे नाही. आता त्यांनी सांगितलं कर्मोपासने ज्ञान सांभाळलं जातं, हे बी त्याचं म्हणणं बरोबर नाही. याचं गुरुजी सांगा. गुरुची पूजा करा अगोदर का देवाची? महाराज थांबा, मी पूजा करायला लागलो, बसत तिथं थोडी वेळ. महाराज गाडव पूजा करणार गाडव. हे याच्यात आमच्या जनार्दन पंतची परवचे खास गुरुजीवर निष्ठावंत. तसं निष्ठावंत कोणी दुसरं माझं नाही. प्रत्येक गुरुजी जर आले ना त्याला देहभान राहतं. सांगावरचा पटका काढील, अंतरून टाकील, उपरणं काढील, अंतरून टाकील, शेरचं काढील, अंतरून टाकील गुरुजीला यायला. हो काय निष्ठा ते आमच्या जगतचं. आणि 7 पोरी, ते दोघं 9, आम्ही 2 कोंडोबा मी 9 2 11, 1 किलोभर झाले सगळे. एवढे मग आम्हीच निघून गेलो. आणखी मुरली एक होता. आम्ही 3 जण होतो विद्यार्थी, जण पंतकडे. 7 पोरी, नवरा बायको आणि आम्ही 3 जण, 12 लोक होतो. आणि किलोभर झालं नाही. पण महात्मा प्रभाकर त्यांनी सांगावं. भिन्न महाराजाला हात टेका लावले, सगळ्याला हात टेका लावले. गुरुजी पण तेवढा माझा सुराचा म्हणायचे, जनार्दन पण माझा सुराचा म्हणायचे. नाही त्याचं ते जावे त्याच्या वंश त्याकडे. आता आपलं नाही वंश नका